Good morning, all. Lesson 36 Imperative Sentences. इम्पॅरेटिव्हला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. ही इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत स्टार्टिंग विथ व्हर्ब्स. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस असं एक व्हिडिओ तयार केलेला आहे. डिटेल ग्रामॅटिकल व्हिडिओ आहे ग्रामर सिरीजमध्ये, तर तो आपण बघू शकता. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस हे अशी वाक्य असतात जे स्टार्टिंग विथ व्हर्ब्स असतात. या ठिकाणी आपण फक्त आज्ञार्थी वाक्य एवढंच आणि त्याचा उपयोग अशा दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे स्पीकिंग करण्यासाठी. याचा उपयोग कसा होतो. अफर्मेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस असतात, निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस असतात आणि दुसरे विश वगैरे असतात, तर ते किंवा एंट्रिटी असे काही इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसचे पण प्रकार आहेत. स्टार्टिंग विथ व्हर्ब्स म्हणजे हे काय आहे, व्हर्बपासून स्टार्ट होतात. रीड इट वन्स अगेन, रिमूव्ह युअर शूज या पद्धतीने. मग ह्याला अफर्मेटिव्ह काय म्हणतात, तर हे करा असं सांगितलेलं असतं, म्हणून त्याला अफर्मेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. जसं की आपल्याला ज्या सूचना दिल्या जातात ना, इन्स्ट्रक्शन्स दिले जातात शाळेमध्ये वगैरे, तर त्या ठिकाणी ह्याचा उपयोग होतो. रीड इट वन्स अगेन, रिमूव्ह युअर शूज हिअर, अटॅक, राईट इट डाऊन, लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, ॲक्सेप्ट द थिंग्स या पद्धतीने हे सेंटेन्सेस तयार होतात, जिथे की आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. रीड, रिमूव्ह, अटॅक, राईट, लुक, ॲक्सेप्ट, तर हे सगळी व्हर्ब्स आहेत. तर व्हर्बपासून स्टार्ट होणारे हे सेंटेन्सेस आहेत, त्याला आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणू शकतो. नुसता एक व्हर्ब म्हणजे सुद्धा एक पूर्ण वाक्य इंग्लिशमध्ये होतं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. अटॅक, जेव्हा की एखादा कमांडर ऑर्डर करतो तर तो नुसता अटॅक असं म्हणतो, तर हे सुद्धा पूर्ण सेंटेन्स. याचा अर्थ तुम्ही अटॅक करा. म्हणजे यू हे जे सब्जेक्ट आहे यामध्ये अध्यारत आहे, म्हणजे इथे काय स्लिपिंग मोडमध्ये आहे. यू या ठिकाणी जे आहे आपल्याला दिसत नाही पण ते आहे, किंवा आपण लिहित नाही पण ते आहे. जसं की ॲक्सेप्ट द थिंग्स असं आपण कोणाला, तर हे जे वाक्य कोणाला तरी उद्देशून म्हणलेली असतात. लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना सांगतोय, म्हणजे काय स्टुडंट्स कॉमा लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, विद्यार्थ्यांनो फलकाकडे बघा, बोर्डकडे पहा, म्हणजेच आपण त्यांना उद्देशून म्हणलेलं आहे. फक्त आपण इथं तो सब्जेक्ट लिहिलेला नसतो, म्हणून ही आज्ञार्थी वाक्य असतात. रिकॉर्ड द थिंग्स, कुक इट प्रॉपरली, मराठीमध्ये खूप आपण याचा वापर करतो. नीट बघ, इकडे जा, तिकडे जा, दार उघड, खिडकीला या पद्धतीने. पण त्याच्यामध्ये व्हर्ब शेवटी असतं, इंग्लिशमध्ये व्हर्ब सुरुवातीला आहे. कुक इट प्रॉपरली, डिस्कस द थिंग्स इन डिटेल, कव्हर दिस प्रॉपरली, रिमेंबर दिस थिंग्स, रिपीट द थिंग वन्स अगेन, लिसन द पोएम या पद्धतीने व्हर्बपासून सुरू होणारे हे सगळे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. इन्स्ट्रक्शन आहेत, ऑर्डर आहेत, याचा उपयोग आपण डे टू डे लाईफमध्ये करू शकतो. त्यानंतर आहेत निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. जसं की एखादी गोष्ट करा असं आपण सांगितलं, लुक ॲट द ब्लॅक बोर्ड, म्हणजेच काय, ब्लॅक बोर्डकडे बघा, आणि त्याच वेळी आपण काय म्हणतो की आवाज करू नका, म्हणजेच हे गोष्ट करू नका असं सांगायचं असेल तर तसे जे निगेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स, निगेटिव्ह ऑर्डर्स जे आहेत, तर त्यासाठी निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असं आपण त्याला म्हणतो, आणि डोंटचा उपयोग त्यासाठी आपण करतो. डोंट प्लक द फ्लावर्स, डोंट टीज ॲनिमल्स, डोंट शाउट, डोंट मेक नॉईज, डोंट बी लेझी, डोंट चीट अदर्स, डोंट क्राय, डोंट गॉसिप, डोंट बी पॅनिक, डोंट कॅन्सल द तिकीट्स, डोंट स्कॅटर द थिंग्स, डोंट ड्राईव्ह फास्ट, डोंट स्पीट ऑन द रोड, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट या पद्धतीने. म्हणजे ही गोष्ट करू नका असं आपल्याला जेव्हा कोणाला सांगायचं आहे, तर त्यासाठी या सेंटेन्सेसचा उपयोग होतो, आणि त्याला आपण निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. म्हणजे ही सेंटेन्सेस निगेटिव्ह आहेत. एखादी गोष्ट करा म्हणून सांगणं अफर्मेटिव्ह, एखादी गोष्ट करू नका असं सांगायचं आहे तर डोंटनी फक्त स्टार्ट करायचं आहे, त्यानंतर लगेच व्हर्ब येतं. डोंट प्लक द फ्लावर्स, डोंट टीज ॲनिमल्स, प्लक, टीज, शाउट, मेक या पद्धतीने. तर यानंतर लगेच काय येतं, व्हर्ब येतं. डोंट प्लस व्हर्ब, आणि पहिले काय आहे अफर्मेटिव्हमध्ये नुसते व्हर्बने स्टार्ट होणारे सेंटेन्सेस. तर या पद्धतीने हे निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. आणखी काही इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स ज्याला आपण काय म्हणतो, रिक्वेस्ट. आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे तर काय करायचं, अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणतंही एक सेंटेन्स घ्यायचं आणि त्याला प्लीज जोडायचं. प्लीज सुरुवातीला घ्या किंवा शेवटी घ्या, तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही बोलण्यामध्ये जिथे की योग्य वाटेल. म्हणजे जसं की आपण पाणी दे कृपया,
आणि कृपया पाणी दे. दोन्हीचा अर्थ काय एकच. आपण कृपया हा शब्द कुठे वापरतो, तर ती ज्याची त्याची स्टाईल आहे बोलण्याची, की आपण कोणत्या पद्धतीने ती बोलतो. आता याच्यामध्ये इंटोनेशनचा एक पार्ट येतो, तो एक पार्ट आपण शेवटी बघणार आहेत. क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्सचा भाग झाल्यानंतर इंटोनेशनचा एक आपण व्हिडिओ तयार करणार आहेत, की आपला स्वर कसा असला पाहिजे यानुसार. गिव्ह मी युअर बुक प्लीज. प्लीज सी द एक्सपायरी डेट बिफोर यूज. रिपीट द सेंटेन्स प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. पास मी द साल्ट प्लीज. वेट प्लीज. लिसन प्लीज. हेल्प मी प्लीज. प्लीज ड्रॉ इट वन्स अगेन. प्लीज हा शब्द सुरुवातीला किंवा शेवटी कुठेही घेऊ शकतो आपण. अफर्मेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये किंवा निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये सुद्धा प्लीज घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपण त्याचा रिक्वेस्टमध्ये त्याचं रूपांतर कसं होतं हे बघू शकतो. ही एक बोलण्याची स्टाईल आहे की ऑर्डर देण्यापेक्षा रिक्वेस्ट केली तर त्याचा जास्त उपयोग होतो, म्हणजे पाहिजे ती गोष्ट घडते. वॉक फास्ट प्लीज किंवा डोंट वॉक फास्ट प्लीज, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आपण सिच्युएशन कोणती आहे आणि कुठे यूज करतोय त्यानुसार त्या वाक्याचा अर्थ आणि त्या वाक्यामध्ये असणारे शब्द हे बदलतात. प्लीज टेक दिस. प्लीज डोंट टेक दिस, दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला प्लीज हा शब्द एक तर सुरुवातीला किंवा शेवटी आपण घेऊ शकतो. अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये तो घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण ऑर्डरची रिक्वेस्ट करू शकतो. प्लीज आलं की ती रिक्वेस्ट झाली आणि प्लीज नाही घेतलं की ती ऑर्डर झाली. टेक दिस ऑर्डर आहे. वॉक फास्ट ऑर्डर आहे. प्लीज वॉक फास्ट रिक्वेस्ट आहे. वॉक फास्ट प्लीज रिक्वेस्ट आहे. प्लीज टेक दिस रिक्वेस्ट. टेक दिस प्लीज रिक्वेस्ट आहे. पण नुसतं जेव्हा आपण किंवा डोंट टेक दिस या पद्धतीने ही ऑर्डर आहे. प्लीज आलं की ती रिक्वेस्ट होते. हे सेंटेन्स आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकतो. त्यानंतर आहे विश. विश म्हणजे इच्छा. आपण जे विश देतो एकमेकांना, विश करतो आपण, तर त्यासाठी ते सुद्धा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तर अशा कोणत्या विश आहेत, जसे विश यू अ हॅपी बर्थडे, विश यू अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी, मे गॉड प्रॉस्पर यू. त्यानंतर विश यू हेल्थ, गेट वेल सून, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. ह्या सगळ्या ज्या विश आहेत ह्या विशसुद्धा काय आहे, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसच आहेत. हे फक्त हे लक्षात ठेवायचे, ह्या गोष्टीत आपण एरवी यूज करतोच. त्यानंतर आहे एंट्रिटी. तर एंट्रिटी हा सुद्धा भाग जो आहे तो इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेसमध्येच येतो. एंट्रिटी म्हणजे याचना करणे, बेग म्हणजे याचना करणे, दया मागणे वगैरे या अर्थाने. ओ गॉड हेल्प मी या पद्धतीने, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण रिक्वेस्टच्या पुढची गोष्ट त्याला याचना म्हणतो आपण. रिक्वेस्ट म्हणजे काय आहे की हे करा असं आपण रिक्वेस्ट करतो, तर ते करायचं की नाही ते डिपेंड्स ऑन द पर्सन असं आहे. आणि जेव्हा याचना करतो तेव्हा त्याशिवाय आपलं भागणारच नाही अशी जेव्हा सिच्युएशन असते त्यावेळेस आपण याचना करतो, ज्याला आपण बेगिंग पण असं म्हणू शकतो. बेगिंग ज्याला भीक मागणे. भीक या अर्थाने की देवाकडे आपण आपल्या चांगल्या गोष्टी व्हाव्यात म्हणून याचना करतो, भीक मागतो, अशा अर्थाने आपण बेगिंग असा शब्द वापरलेला आहे. निगेटिव्ह अर्थाने घ्यायचा नाही. आता याचं होमवर्क काय करायचं आहे आपण, तर राईट डाऊन 20 सेंटेन्सेस ऑफ ईच. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, रिक्वेस्ट याचे 20 सेंटेन्सेस ईच आपल्याला लिहायचे आहेत. रीड अलाउड 2-3 टाइम्स अँड यूज इट इन डे टू डे लाईफ. आणि आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ते यूज करायचे आहेत. जितका आपण त्याचा वापर करू, जितके जास्तीत जास्त सेंटेन्स प्रिपेअर करू आणि ते लाऊड रिडिंग केल्याशिवाय आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ते सेंटेन्सेस वापरता येत नाहीत. कारण आपल्या माउथ ऑर्गन्सना त्याची प्रॅक्टिस होत नाही. आणि जर प्रॅक्टिस नाही झाली तर आपल्याला विचार करून बोलावं लागतं. आणि विचार करून बोलण्यामध्ये स्पीड तर कमी होतेच, याशिवाय आपल्याला अडखळत बोलल्याचा फील येतो. त्यामुळं ॲटोमॅटिक जे फ्लुएन्सी ज्याला आपण म्हणतो ती मेंटेन होण्यासाठी आपल्याला रीडिंग हे फार मस्ट आहे. रायटिंग पण होतं आपलं डेली, रीडिंग पण होत असेल आणि त्याचा यूज होत असेल तर हे इतकं छान कॉम्बिनेशन आहे की विदिन 30 days, विदिन 1.5 month यू कॅन प्रॅक्टिस अँड यू कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपल्याला नवीन काही गोष्टी शिकायच्या आहेत.
ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.